हॅलो, नमस्कार. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण तुळजापूर शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक उभा करण्याचं काम ज्यांनी चालू केलं ते सामाजिक कार्यकर्ते 2011चे आणि आजचे मागच्या पंचवार्षिकमध्ये ते नगरसेवक होते आणि आतासुद्धा त्यांच्या पत्नी या ठिकाणी भाजप या पार्टीकडून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी हे अण्णाभाऊ साठे स्मारक उभा करण्यासाठी 7 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्या मंजुरीमध्ये स्वतः लक्ष घालून हे स्मारक अत्यंत चांगल्या पद्धतीचं दर्जेदार कसं होईल यासाठी ते सातत्यानं लक्ष घालून हे काम करून घेत आहेत. आपण आपल्यासोबत आहेत किशोरजी साठे की ज्यांनी ह्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रयत्न केला. खरं म्हणलं तर मी 2004ला या ठिकाणी आम्ही बाबजीच्या अड्ड्यापाशीच एक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नियोजित जागेचा बोर्ड आम्ही उभा केला होता. मी स्वतः प्रभाकर लोंढे, त्यावेळेस विजय क्षीरसागर मंगरूळचे आणि त्यांच्यासोबत एक देडे नावाचा कार्यकर्ता होता. नागा शिंदे त्यावेळेस नगरसेवक होते पण त्यांचा या बाबतीमध्ये सहभाग नव्हता. पण पुढील काम जे आहे आम्ही जागा नियोजित करण्याचं काम केलं. पुढं पिटू गंगणे साहेबांनी त्याच्यात चांगल्या पद्धतीचं मोलाचं सहकार्य करून हे जागा मंजुरी करण्याचं काम केलं आणि पुढचं सगळा पाठपुरावा सन्माननीय माजी नगरसेवक आणि सध्याचे त्यांच्या पत्नी नगरसेवक आहेत असे किशोर साठे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना या सगळ्या गोष्टी विचारणार आहेत. किशोरजी, नेमकं कशा पद्धतीने हे डेव्हलप केलं? कारण हे फार जिकरीचं काम होतं पण तुम्ही ते मिळवून घेतलं आणि संयुक्त महाराष्ट्रातल्या लढ्यातले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एक स्वाभिमान उंच करण्याचं काम आणि समाजाचं स्वाभिमान उंच करण्याचं काम आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही केलं तुळजापूरमध्ये. नेमकं काय काय अडचणी आल्या आणि काय चाललं सध्या? अडचणी काही नाही, परंतु ज्यावेळेस सामाजिक कार्य करत असताना एक खंत वाटायची नेहमी की बाबा आपला समाज तुळजापूरमध्ये मोठ्या संख्येत आहे आणि आपल्या समाजाची अस्मिता असणारे आपले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी तुळजापूर शहरामध्ये कुठं तर जागा असावी, पुतळा उभा राहावा हे असं आमच्या मनात खंत वाटायची. परंतु 2011ला तत्कालीन नगराध्यक्ष बाळासाहेब डोंगरे असताना आम्ही एक निवेदन दिलं. मी खरं तर जागा आपल्या लातूर चौकातली मागितलेली विश्वनाथ कॉर्नर समोरची. परंतु ते जागा पहिलंच दुसऱ्या महापुरुषाच्या पुतळ्यासाठी दिलेले असल्यामुळे मला त्यांनी आपल्याकडे एक जागा शिल्लक आहे ते तुम्हाला दाखवतो म्हणले आणि यांना भविष्यामध्ये तुळजापूर शहराच्या मधोमध ही जागा येईल असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी मला दाखवल्यानंतर मला ही जागाही आवडली. ही कोणी? बाळासाहेब डोंगरे नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी आपण हे जरा बघू परिसर आहे. त्यावेळेस त्यांनी ठराव घेतला आणि आम्हाला जागा दिली. त्या जागा दिल्यानंतर ही जागा त्यावेळेस नगरपालिकेच्याच नावावर नव्हती. अवॉर्ड वगैरे झाला होता, नगरपालिकेने अक्वायर केली होती. परंतु नगरपालिकेच्या काही कारणामुळे किंवा कशामुळे असेल त्यांनी ती जागा नगरपालिकेच्या नावावर झालेली नव्हती. हे मी अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी जागा आपल्याला दिल्यामुळं मी याचा पाठपुरावा करून ही जागा नगरपालिकेच्या नावे नोंद केली. नंतर पुन्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नियोजित पुतळा अशा सातबाराला नोंद घेतली आणि नंतर मग आपले तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे नेते आदरणीय राणादादा यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आमचे लोकप्रिय नगर अध्यक्ष श्री विनोद पिटूभाया गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला निधी उपलब्ध करून दिला. आम्ही निधीसाठी मी स्वतः आपले दिलीप कांबळे,
सामाजिक न्याय राज्यमंत्री होते त्यांना भेटलो. आपले धनंजय मुंडे साहेब होते त्यांना भेटलो. राजकुमार बडोले साहेब होते त्यांना भेटलो. मी असं तुळजापूर मुंबई करून थोडं परेशान झालो होतो. मग दादांना भेटलो. दादांना म्हणलं दादा असं असं आहे, आपल्याला असं असं करायचं आहे. मग मला म्हणले किशोरराव काय करावं लागतं आहे. मी म्हणलं आता आपल्याला जागा तर उपलब्ध झालेली आहे, जिल्ह्यात कुठेही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नाही, मग काय करावं लागेल. मला मी म्हणलं निधी उपलब्ध करून द्या दादा, काही करू. मग दादा म्हणले कसं करता येईल. मग मला आपले समाज कल्याण अधिकारी आरावत साहेब त्यांनी थोडं मार्गदर्शन केलं होतं. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर निधी घ्यायचा असेल तर तुम्हाला डीपीसीच्या बैठकीमधून घ्यावं लागेल. मग त्याच्यासाठी तुम्हाला आमदार साहेबाची शिफारस लागेल म्हणले. मग त्यामुळं मग मी आमच्या नगराध्यक्ष त्यांना भेटलो. त्यांनी दादांना बोलले. दादाने पुन्हा आरावत साहेबांना भेटले. आरावत साहेबाला बोलले. नंतर मग तिथून आमचा निधीचा प्रवास चालू झाला आणि पहिल्याच वर्षी 66 कोटीचा निधी दिला. त्यामध्ये किती 66 लाखाचा निधी दिला. त्या 66 लाखाच्या निधीमध्ये आपला वॉल कंपाऊंड झालं. आता चालू 1 कोटीचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. म्हणजे 66 कोटी रुपयाचा निधी पूर्ण संपला कामात. 66 लाखाचा हा वॉल कंपाऊंडमध्ये संपला. बरं, आता 1 कोटी झाला. आता नवीन 1 कोटीचं काम चालू आहे. आता हे जे काम चालू आहे नवीन, हा 1 कोटीचं काम सुशोभीकरणाचं चालू आहे. निधी आपल्याला किती मिळणार आहे. 7 कोटी का. आपलं टोटल इस्टिमेट 7 कोटीचं आहे. बरं, त्यामध्ये एक 50 बाय 100चा हॉल, मोठा हॉल आहे प्रपल्स, म्हणजे एक कार्यक्रम घेण्यासारखं काय गार्डन आहे, लोकांना बसायला बेंच वगैरे असं सगळी व्यवस्था केली आहे. काय काय येणार आहे आपलं इथं अण्णाभाऊ साठे स्मारकामध्ये. त्यांचा वाटेगाव ते रशियापर्यंतचा प्रवास आहे का वाटेगाव ते मुंबईपर्यंतचा प्रवास आहे. काय केलं तुम्ही. वाटेगाव ते मुंबईपर्यंतचा प्रवास हा तैलचित्रामध्ये घ्यायचा आमच्या डोक्यात चालू आहे. म्हणजे साहित्याचं काय केलं. साहित्याचं तर आपण एक वाचनालय करणार आहेत आपण. आणि ते आपल्या लोकांसाठी खुली, म्हणजे सार्वजनिक खुली करणार आहोत. ते पण हे डोक्यात आहे. ह्याच्यात काय सभागृह वगैरे मोठा आहे काय. आहे ना, 50 बाय 100चा एक मोठा हॉल घेतलेला आहे. मग त्याच्यात काय करणार तुम्ही. लग्न वगैरे करण्यासाठी भाड्याने देणार आहात. लग्न वगैरे सामाजिक कामासाठी बैठकासाठी हॉल ठेवणार आहेत काय. सामाजिक कामासाठी असेल, सामाजिक बैठका असतील, काय कार्यक्रम असतील, कुठल्या पक्षाचे असतील, सार्वजनिक आपण खुले करणार आहेत. बरोबर. काय त्याच्या पुन्हा काही कालांतराने त्याची काय रिजनेबल फीस वगैरे काय ते ठरल्याप्रमाणे काय नगरपालिका ठरवेल ते. बरोबर. त्याप्रमाणे काय असेल हे नगरपालिकेच्या ताब्यात राहणार. नगरपालिकेच्या ताब्यात राहणार. म्हणजे याची निगा राखली जाईल. निगा नगरपालिका. अजून काय काय तुमच्या मनामध्ये आहे. हे कोणतं आपल्याला नाही, चावी नाही ना. चावी आहे का. तर अजून काय काय करता येईल. अजून काय काय चालू आहे तुमच्या कामामध्ये. तुमच्या डोक्यामध्ये काय काय विचार आहेत नगरपालिकेमध्ये. आता परवाच आता आपला पुतळा पण तयार झालेला आहे. पुतळा तयार झाला. हो, पुतळा पण तयार झालेला आहे. खुलताबादला तयार झालेला आहे. बरं. मग त्याचा निधी पण आपला नगरपालिका उपलब्ध करून देणार आहे. बरं. 18,50,00,000चा पुतळा आहे तो. 18,50,000चा पुतळा आहे तो. आणि पैशाचे पण जंगजोड अध्यक्ष साहेबांनी केलेले आहे. मला अध्यक्ष साहेब म्हणले पुढच्या महिन्यात 10-1 लाखाची तुला तरतूद करून देतो. बरं. दादांचं स्वतः लक्ष आहे का इतर. दादा 100% हा दादामधील भेट वगैरे देतात. हो, असते, देतात. तुम्ही एवढं काम झालं तेवढं काम झालं सांगता. 100% सांगतो ना. बरं. आता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक धाराशिव इथंही त्यांनी 1 कोटी रुपयांनी 1 एकर जागा अशा पद्धतीचं नियोजन केलं. ते काय कुठपर्यंत आले तुमच्या प्रक्रियेमध्ये काय माहिती आहे का. ते माझ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी त्याचं इस्टिमेट पण झालेलं वॉल कंपाऊंडचं. होय. आणि सातबाऱ्याला नाव वगैरे त्याने लावून घेतलेलं आहे. आता मला इथपर्यंत माहिती आहे तिथलं. त्याच्या पुढं काय झालेलं माहिती. टेंडर वगैरे काय पुढं आहे ते नाही माहिती मला आणखी तिथलं. मी घेऊ दादांची माहिती ह्या विषयावर. बरं, बाकी अजून काय सांगताय. तुम्हाला समाधान वाटतं या बाबतीमध्ये. 100% समाधान. आपल्या समाजाचं काय चाललंय तुळजापूरमध्ये तर प्रत्येक माणूस तुमच्या प्रयत्नामुळं हे झालंय असं स्पष्ट म्हणतात. तुमच्या विरोधी पक्ष काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते बरं का, गटनेते अमोल कुतवळ सरांनी सुद्धा आत्ताच तुमचं कौतुक केलं की किशोरनं अतोनात प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे इथपर्यंत काम आलं आहे. म्हणजे केलं ते केलं म्हणण्याची भावना विरोधकाशी सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये आहे. या बाबतीमध्ये शहरवासियाच्या बाबतीमध्ये आणि आपल्या समाजाच्या बाबतीमध्ये काय म्हणाल तुम्ही. 100% त्यांनी मी पळालेलं बघितलेलं आहे ना. बरोबर. मी ज्यावेळेस सातबाऱ्याला नोंद नव्हती त्यावेळेस कागद घेऊन इकडं पळ तिकडे पळ करत असताना आणि आपल्या जिल्ह्यात देखील बरेच नेत्याला माहिती आहे की बाबा तिकडे गेलं की मी भेटणं
आपले नगरसेवक दत्ता पेटे असतील किंवा तुम्हाला बी बऱ्याच वेळेस भेटलो. पुन्हा आणखीन आपले गावसूचे पेटे असतील त्यांना भेटलो आणि विलास लोंढेंना भेटलो. आपले येडके नगरसेवक त्यांना भेटलो. म्हणजे त्यांना पण माहिती आहे बाबा हां. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बऱ्याच वेळेस आता नगरपालिकेकडे ह्या जागेचं काहीच उपलब्ध नव्हतं, पुरावाच नव्हता. मी आपलं उपजिल्हाधिकारी आपलं उपविभाग कार्यालयातून SDO कार्यालयातून सगळे कागदपत्र काढले ह्या जमिनीचे आणि नंतर सातबाऱ्याला नोंद केली. एक ठराव घेतला आणि त्या ठरावाच्या आधारे पुन्हा नंतर आपल्याला सातबाऱ्याला नाव लागलं आणि आपले नगराध्यक्ष विनोद पिटूभाया गंगणे आणि आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय राणादादा यांच्या प्रयत्नामुळं आज मला एवढं यश मिळालेलं आहे. पुतळा तयार झालेला आहे. आमचा एक मानस आहे की येणाऱ्या ऑगस्टमध्ये पुतळा बसवा असं एक मानस आहे. इथे हे मोकळ्या मैदानामध्ये काय करायचं ठरलंय का? हे 12 मीटरचा रस्ता आहे. बरं. हे सर्व्हिस रोड आहे. बरं. इथं काय करता येणार नाही आपल्याला. बरं. म्हणजे हे आता जी तुमचं हे स्मारक आहे ते महाराष्ट्राचं लक्ष वेधण्यासारखं करण्याचा संकल्प तुमचा दिसतोय 100%. आणि हे कधीपर्यंत काम होईल म्हणता तुम्ही? हे येणाऱ्या ऑगस्टमध्ये 20 ऑगस्टपर्यंत पुतळा बसवायचा माझा मानस आहे. मी प्रयत्न बी त्या पद्धतीनं करणार आहे. माझं ना अध्यक्ष साहेबाचं बोलणं देखील झालेलं आहे. त्याच्यामुळंच मला परवा अध्यक्ष म्हणले किशोर असं मी म्हणलं भैया आपले पैसे द्यायचे राहिलेत पुतळ्याचे ते आपल्याला द्यावं लागतील. तर मला म्हणले तुला पुढच्या महिन्यात एक 10 लाखाची व्यवस्था करून देतो. हां. काय कुणाचा आभार मानणार बघा ह्याच्यात योगदान ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलं आहे. एवढं आयुष्य चाललंय पण एक प्लॉट घेताही नाही माणसाला. एवढी मोठी जागा तुम्ही ताब्यात घेणं, मंजुरी घेणं, अधिकृत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभा करणं ही तुम्ही आम्ही मेल्यावर सुद्धा इतिहासामध्ये ह्याची नोंद राहणार आहे. या चांगल्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि कुणाचा आभार मानणार तुम्ही? मी सर्वप्रथम आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय राणादादा यांचे मनापासून आभार मानेन. तसेच आमच्या तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष यांचे देखील खूप आभार मानेन आणि तसेच आपले तत्कालीन नगराध्यक्ष बाळासाहेब डोंगरे यांचे देखील मी आभार मानेन. आणि त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी बी सहकार्य केलेलं आहे. त्यांनी ठराव घेऊन दिलेला आहे पहिला. आणि तुमच्यासारख्या देखील अनेक नेत्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. कलेक्टर ऑफिसला काय अडचण आले तर तशा देखील लोकांचं म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं देखील मी आभार मानेन की बाबा सगळ्यामुळं ही काय माझ्या एकट्यामुळं झालेलं नाही. ना मात्र एक माझे प्रयत्न मी मनापासून केले पण तुमच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत आज आलेलो आहे. आणि समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय आव्हान करणार? आज एक तुळजापूरचा चांगला नेता म्हणून तुमच्याकडे लोक बघतात पण पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध आणि मांग याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये झालेला आहे. या लोकांच्या बाबतीमध्ये एक समेट घडावा आणि भावाप्रमाणे ह्या लोकांनी राहावं. सरकार आरक्षण देईल, न्यायालयाच्या माध्यमातून ते ॲक्शन घेतील नाही देतील हा भाग निराळा. पण जे एकमेकाच्या ताटात बसून खाणारे या दोन भावाच्या जी प्रक्रिया आहे ते भाऊ आहेत दोघंजण याच्यामध्ये समेंट घडवण्यासाठी तुम्ही काय आव्हान करणार? आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे न्यायालय असेल किंवा सरकार असेल जी काही निर्णय घेतील ते घेतील परंतु ह्या आपल्या बौद्ध समाजाने आणि आपल्या मातंग समाजाने जे निर्णय शासन देईल न्यायालय देईल याचं स्वागत करावं आणि एकोणाचा दोष न ठेवता पूर्वी जसं भाऊ म्हणून राहत होतं असंच पुढे देखील असंच राहावं असं मी आव्हान करतो. आणि हे अण्णाभाऊ साठे स्मारक तुम्ही आता उभा केलं आहे. मातंग समाजाला एकट्या समाजाला नसता पूर्ण महाराष्ट्राला या स्मारकाच्या बाबतीमध्ये काय आव्हान करणार आणि काय तुम्हाला समाधान वाटतं आहे? एक मला समाधान वाटतं आहे की आजपर्यंत आपण एवढं फिरलो सोलापूर असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल ही मेम फिरलेला एक मराठवाडा तर धरला तर एवढं मोठं स्मारकाला जागा आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुठेही देखील नाही. एवढी जागा उपलब्ध केल्याबद्दल मला एक मनापासून आनंद वाटतो आणि येणाऱ्या पिढीला एक चांगलं सुसज्ज एक प्रशिक्षण केंद्र देखील आम्ही उभा करायसाठी प्रयत्न करत आहोत. आणि जे आपला हॉल होणार आहे त्यात सामाजिक कार्य होतील, आपल्या समाजातील लोकांचे लग्न होतील किंवा इतर लोकांचे लग्न होतील, गोरगरिबांच्या कामाला देखील हा आपली जागा येणार आहे.
आपण नगरपालिकेला विनंती करून नाममात्र भाडं ठेवावं अशी विनंती करून गोरगरिबाला याचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था करणार आहोत. तर हे आहेत किशोरजी साठे. खरं म्हणलं तर हे सामाजिक चळवळीमध्ये तयार झालेलं नेतृत्व आहे. धडपड समाजाच्या हितासाठी माझी कायमची राहील, मरेतोपर्यंत राहील ही भावना होती. खरं म्हणलं तर ज्यावेळेस आमची 2002 पासूनची चळवळ न्यू भारतीय टायगर संघटनेच्या माध्यमातून असेल, बाबासाहेब गोपलेंच्या माध्यमातून असेल, इतर मातंग समाजाचे जुने नेते त्यांच्या माध्यमातून जी चळवळ असेल, त्या प्रत्येक चळवळीमध्ये हे नेतृत्व सतत हजर दिसायचं. आमच्या पुढं दिसायचं. आज्ञाधारक नेतृत्व, बोलणं कमी पण कामाला प्राधान्य जास्त, अशी भूमिका किशोर साठेजींची आहे. आणि यांच्या माध्यमातून ठीक आहे, आम्ही चौकामध्ये ही नियोजित जागा असावी म्हणून आम्ही बोर्ड लावला, पण पुढची प्रक्रिया एवढी सोपी नव्हती. ती जागा ताब्यात घ्यायची, मंजुरी घ्यायची, ठराव घ्यायचा आहे, अधिकृत मान्यता घ्यायची, त्याला पैसे मिळवायचे आहेत, पैसे मिळवून ही प्रक्रिया इथपर्यंत आणायची ही साधी बाब नाही. ती मोठं काम किशोरजी साठे यांनी केलं आहे. आणि तुळजापूर तालुक्यामध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवकसुद्धा किशोरजी साठे यांचं नाव घेतात की खरी तळमळ आणि मनोभावे अंतकरणातून काम करण्याची जिद्द किशोर साठेंची होती, म्हणूनच हे स्मारक उभा झालं असं लोक म्हणतात. तर बाकीचे लोक इथं येऊन मी हे केलं असं म्हणून श्रेय लाटण्याचा जे प्रयत्न करतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं. ज्यांनी काम केले त्याचं केलं आहे, त्याच्या पाठीशी खंबीरपणानं साथ द्यावी, त्याच्या पाठीशी उभा राहावं आणि त्याला शुभेच्छा द्यावी. करणाऱ्या माणसाच्या पाठीवर शाबासकीचे थाप, अशा पद्धतीनं सगळ्या समाजानं अशा माणसांच्या नेतृत्वाच्या पाठीमागं उभा राहावं अशी एक भावना आहे. यांना ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांनी त्यांचे नावं घेतलेले आहेत. एवन आदरणीय राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिवच्या स्मारकासाठी सुद्धा त्यांनी काम केलं आहे. तुळजापूरच्या स्मारकाचं काम तर आता पूर्ण होत आलं आहे. या सगळ्या कामासाठी राणादादाचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलसुद्धा राणादादांचं मनपूर्वक आभार मानेल. याचं कारण असं आहे, जे कामं केलेत ते केलेतच, पण जे केले नाहीत ते सुद्धा आम्ही राणादादांच्या निदर्शनात आणून देणार आहेत. आणि धाराशिवचा, जिल्ह्याचा, तुळजापूरच्या पूर्ण विकासाचा विकास व्हावा, तुळजापूर गावाचा विकास व्हावा अशी एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. आणि ज्यांचं आभार किशोरजीने मानले त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पिटूभैया गंगणे व त्यांची पूर्ण टीम, समाजातले काही नेते, त्यांचे सवंगडी, त्यांचे मित्र, धाराशिवचे सगळे मातंग समाजातील नेते, या सर्वांचे त्यांनी आभार मानले. तर बघूया 1 ऑगस्टपर्यंत स्मारकाचं उद्घाटन करण्याची त्यांची भावना आहे. आणि ती भावना ते पूर्ण करतील का? कारण दादाकडे ते साकडं घालणार आहेत आणि पुतळासुद्धा पूर्ण उभा, पुतळा तयार झाला आहे असं त्यांचं मत आहे. 18.5 लाख रुपये पुतळ्याची किंमत असून ते पूर्ण झालं आहे. आणि ते पूर्ण झालेला पुतळा राणादादांच्या हस्ते तुळजापूरमध्ये नगराध्यक्ष राणादादा यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल अशी त्यांनी अपेक्षा 1 ऑगस्ट 2026पर्यंत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक तुळजापूरचं आणि धाराशिवचं सुद्धा किती लवकरात लवकर बनेल तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. आपले विचार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या विषयी कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद तुळजापूरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.